नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे आणि महायुतीचे घटक पक्षाचे प्रमुख नेते अध्यक्ष कांचनभाई ननावरे. सर, महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि तुम्ही संपूर्ण मुंबई महानगरपालिका, विशेषतः मुंबई महानगरपालिका, ठाणे वगैरे सगळ्या महापालिका तुम्ही फिरलात. विशेषतः मुंबईमध्ये आपण जास्त फिरलात. काय अनुभव आपला 15 तारखेला मतदानामध्ये काय दिसेल, काय चित्र दिसेल? या 2026च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मी त्यांना एक ऐतिहासिक निवडणुका देखील म्हणू शकतो आणि या निवडणुकीचं महत्त्व ध्यानात घेऊन मी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वार्ड नंबर 227 कुलाब्यापासून तर दहिसरपर्यंत वार्ड नंबर 1 नंतर मुलुंड पर्यंत मी 220 मतदारसंघात प्रचार दौरे करून आलेलो आहे. आणि आज देखील मी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची खेरवाडी, माननीय शहाजी पाटलांची कामराजनगर, माननीय आशिष शेलार कालिना, सांताक्रूज 3 सभा करून आज देखील मी 8 मतदारसंघात फिरलो आहे. त्यामध्ये धारावी मतदारसंघातल्या 5ही मतदारसंघात मी पदयात्रा जनसंपर्क करून आलो आहे. आज मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की 15 जानेवारीला होणारी निवडणूक ही वन साईड झालेली आहे. भाजप सेना प्रचंड आघाडी घेत आहे. काँग्रेस, उबाठा, मनसे आणि बाकीचे जे काही छोटे मोठे पक्ष आहेत प्रचंड पिछाडीला गेलेले आहेत. आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की काँग्रेससाठी आजची ही निवडणूक अत्यंत बिकट अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे. काँग्रेसची परिस्थिती न घरका न घाटका अशी झाली आहे. बोला. परंतु असं वाटत नाही का, म्हणजे 3 पक्षांच्या आघाडी आहेत, एक महायुती आहे, एक काँग्रेस आणि वंचित आहे, आणि शिवसेना आणि मनसे एकत्र आलेले आहे. तरी अशी एक जरा वेगळं चित्र दिसतं का या 3मध्ये? हे बघा, मला तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधूंची दोस्ती, मैत्री झालेली आहे. 2 भावांचं हे सख्य झालेलं आहे. आणि अजित पवार आणि शरद पवार हे मात्र यांची छुपी युती आहे. अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ज्या पद्धतीनं जागा लढवल्या आहेत त्यावरून ते एकमेकाला सहाय्य करू अशा पद्धतीनं त्यांची छुपी युती झालेली आहे. त्याचबरोबर बाकीच्या ज्या तुम्ही युती सांगता ते काँग्रेस पक्ष वंचितसोबत आहे किंवा नाही, वंचितची आणि काँग्रेसची युती जिवंत आहे का मेली का संपली हे देखील कोणी बोलत नाही. काही ठिकाणी वंचितचे उमेदवार काँग्रेसच्या विरोधात आहे, काही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार वंचितच्या विरोधात आहे. आणि एवढं करून वंचित आणि काँग्रेस दोघंही पक्ष एकत्र येऊन संयुक्तपणे युती संदर्भात बोलत नाही, घोषणा करत नाही. असं सगळं हे गोंधळाचं वातावरण आहे. त्यामुळे कोणत्या युत्या आघाड्या नाही. आता सध्या मुंबईमध्ये युती दिसते आहे ती फक्त भाजप, शिवसेना, RPI, महायुतीचं आहे. आणि दुधात साखर पडावी त्या पद्धतीनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर देखील महायुतीमध्ये सामील झाले आहेत. महायुतीला शिवसेना शिंदेच्या शिवसेनेला त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इलेक्शन वन साईड झालेलं आहे, एका बाजूला झुकलेलं आहे. आणि या एक वन साईड झालेल्या एका बाजूला झुकलेल्या इलेक्शनची औपचारिकता पण 15 तारखेला मतदान होणार आहे आणि 16 तारखेला मतमोजणी होणार आहे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. मी पत्रकार माधू पवार, मुंबई.